तर ह्या आहे रक्षाबंधन स्पेशल वड्या, ज्यामध्ये आहे प्रेम, आनंद, उत्साह, शुद्धता, सुगंध आणि चव. कुठलाही सण साजरा करायला या पलीकडे काही नको. वड्या पाहून आणि खाऊन मन तृप्त होईल. खुसखुशीत 10 ते 12 दिवस खाऊ शकता. कोणाला गिफ्ट करू शकता. यासाठी थोडा वेळ द्यावा लागला तरी चालेल. शेवटी सुख महत्वाचं. आणखी एक गुपित सांगू? अर्ध्या वड्या संपल्या पण. वड्या खुसखुशीत तर होतात, पण तोंडात टाकताच विरघळतात. अगदी तुम्ही ओठाणी जरी तोडल्या ना, तरी ही वडी तुटते. आणि हीच या वडीची खासियत आहे. नमस्कार, सुषमा जल्दी जल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओ आहे. म्हणजे अर्थात रक्षाबंधन म्हटलं की नारळ आलं. नारळाची बर्फी तयार करतो आहे. नारळाच्या बर्फीचे तर भरपूर व्हिडिओ आपण टाकले आहे, पण या वर्षीची नारळाची वडी पण आपली वेगळी आहे. एकदम केशराचा स्वाद, छान खोव्याचा स्वाद आणि त्या ओल्या नारळाचा सुगंध, अशी भरभरून आपली वडी. आता मार्केटमध्ये तर खूप सारे आपल्याला मिठाया मिळतात वेगवेगळ्या, पण जेव्हा आपण एखादी मिठाई आपल्या हाताने वेळ देऊन आणि मस्त अशी तयार करतो आणि जेव्हा ती सगळ्यांना आवडते ना, तर खरा तो सण असतो आपण साजरा केलेला आणि त्याचा आनंद जो आपल्याला मिळतो ना, तो काही वेगळाच आहे. तर आज आपण नारळाची वडीच तयार करतो आहे. एकदम वेगळ्या पद्धतीने वडी आहे ही. तर रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. इथे मी नारळाची वडी बनवण्यासाठी 2 नारळ चांगले ओले करून घेतले. माझा असा अनुभव आहे की नारळ असे चांगले ओले करून घेतले की ते लवकर फुटतात आणि करवंटीपासून वेगळे पण होतात. म्हणजे लवकर वेगळे होतात. नारळ फुटल्यानंतर या करवंटीवरनं थोडंसं हळूहळू ठोकून घ्यायचं, म्हणजे ही करवंटी लवकर वेगळी होते. आपल्याला त्रास जात नाही आतमधलं खोबरं काढायला. हे पाणी गाळून पटकन पिऊन टाकायचं. नारळाची आपल्याला सालही काढायची नाही आहे आणि ते खोन पण घ्यायचं नाही. त्याच्यामुळे चाकूच्या साहाय्याने निघतील तसे तुकडे मी करून घेते. एकदम सेंटरला जे असते ना, तिथे असा चाकू असा कट मारून घ्यायचा. म्हणजे काय होतं, याच्यामध्ये थोडीशी हवा जाते आणि आपलं खोबरं पटकन निघते. आणि आता चाकूच्या साहाय्याने सगळ्या बाजूनी थोडंसं हळूहळू हे मोकळं करत जायचं. तर अशा पद्धतीने आपण हे खोबरं याच्यामधून काढून घेऊ. त्यासाठी ना जाड पात्याचा चाकू घ्यायचा आणि खूप धारधार नाही घ्यायचं. खोबऱ्याला मी धुवून घेतलं, कारण याला नारळाचा बुरा लागतो बराच. आणि याचे आपण आता पातळ पातळ असे काप करून घेऊ. आपण आज नारळ किसून पण नाही घेणार आहे. लहान मोठे झाले तरी चालते, फक्त पातळ करा, म्हणजे ते मिक्सरमध्ये चांगले बारीक होतात. तुम्ही याची पाठीमागची काळी पाट जी आहे ना, ते काढून पण ही वडी तयार करू शकता किंवा नारळ खोवून पण तयार करू शकता. वडीच्या रंगामध्ये थोडासा फरक जाणवतो. पाट काढून घेतली की पांढरी शुभ्र वडी तयार होते, पण चवीला ही वडी जी आहे ना, ती पाट काढून घेतलेल्या खोबऱ्याच्या वडीपेक्षा ही चांगली लागते. आणि इथे आपले काप तयार करून झालेले आहे. अगदी 5 मिनिट लागले हे तयार करायला. आता आपण हे एखाद्या वाटीच्या साहाय्याने मोजून घेऊ. हीच मोजल्यानंतर कसा इकडे तिकडे लागतो, म्हणून ते तुकडेच मोजून घेते. हे एक वाटी आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. तर यातले मी पूर्ण घालत नाही, अर्ध्यापेक्षा थोडे जास्त मी याच्यात घालून घेतले आणि राहिलेले दुसऱ्या बॅच मध्ये काढू, कारण एका वेळी सगळे टाकून घेतले ना तर व्यवस्थित बारीक हे होणार नाही. हा कीस ताटामध्ये काढून घेऊ. आणि हे उरलेले तुकडे जे आपण अर्ध्यापेक्षा जास्त बारीक करून घेतले ना, त्यातले आहे. आणि हे पाव वाटी, म्हणजे असे हे 1.25 वाटी तुकडे होते. तुम्ही कुठलंही प्रमाण घेऊ शकता तुमच्या घरचं. माझ्याकडे आता ही मोठी वाटी होती म्हणून मी घेऊन घेतली. आणि याचाही बारीक किस तयार करू. खोबऱ्याचा किस तयार करताना एकदा चमच्याच्या साहाय्याने हे फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याचा किस चांगला तयार होतो. तर तुम्ही बघू शकता असं आपण बारीक किस तयार करून घेतलेला आहे. जाड बुडाची कढई घेऊन घ्यायची आणि त्याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तूप घालून घेऊ. किस बुडाला लागू नये म्हणून आपण हे तूप घालून घेतलेलं. 2 नारळ होते म्हणून मी 2 चमचे टाकले. किस याच्यामध्ये घालून घेऊ. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची किस घालायच्या वेळेस, नाही तर पटकन खाली लागतो तो बुडाला. आणि तुम्ही वाटीने किस जरी मोजून घेतला ना, तर जवळपास तेवढाच भरतो जेवढे आपले नारळाचे तुकडे भरले. त्या नारळाच्या किसाला 2 ते 3 मिनिट आपण परतवून घेऊ, म्हणजे याच्यामध्ये जे पाणी आहे ना, ते थोडंसं कमी होऊन जाईल. तुपामध्ये चांगलं परतवून घेतलं की एक खमंगपणा पण येतो वडीला. मीडियम टू लो फ्लेम वरतीच परतवून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता यातलं मॉइश्चर कमी झालेलं आहे. मगाशी आपण जेव्हा किस घातला होता ना, तेव्हा असं चांगला गोळा गोळा दिसत होता आणि आता थोडासा मोकळा झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊ.
आता ज्या वाटीनी आपण खोबऱ्याचे तुकडे मोजून घेतले होते ना, तर त्याच वाटीने साखर घेतलेली आहे. म्हणजे अर्धा वाटीला थोडी जास्त आहे आणि पाऊण वाटीला कमी इतकी साखर घेऊन घेतली. आणि वजनाने म्हणाल तर जवळपास 400 ग्रॅम ही साखर आहे. आणि जेव्हा मध्ये आपण कुठलंही काम करतो ना, तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करून घ्यायची. आता ही साखर आपण याच्यामध्ये मिक्स करू. वड्या तयार करताना गॅसची फ्लेम तुम्हाला ऍडजस्ट करायची. असं वाटतंय तुम्हाला जळत आहे तर पटकन स्लो करून घ्यायचं. मग असं खूप स्लो होत आहे तर मीडियम वरती करायचं. कधी थोडीफार हाय वरती पण करायची. अशा पद्धतीने ह्या वड्या तयार करून घ्यायच्या आपल्याला. बघा साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता त्या साखरेचं पाणी होईल तोपर्यंत आपल्याला ती परतवून घ्यायची. याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर लो मीडियम फ्लेम वरती याला 5 ते 6 मिनिट परतवून घेतलेलं आहे. साखर पूर्णपणे विरघळली आहे याच्यामधली. दूध घालून घेऊया. तर हे फुल क्रीम दूध आहे. 1 लिटर दूध मी इथे वापरत आहे. तुम्ही बिना दुधाची पण करू शकता, पण तुम्ही याच्यापेक्षा कमी दुधाचा पण वापर करू शकता. अर्धा लिटरच दूध घालून घ्या, पण फुल क्रीम दूध घाला. आता दूध घातलं की आपल्याला याच्यावरती सारखं लक्ष देत राहायचं आहे. मध्ये मध्ये फिरवत राहायचं आहे. ही वडी थोडा वेळ घेतो, पण एंड प्रॉडक्ट आहे ना तो अप्रतिम होतो. अशा पद्धतीने हाय फ्लेम वरती, मिडल फ्लेम वरती आणि लो फ्लेम वरती आपण ही वडी तयार करून घेऊ. तुम्ही बघू शकता हे हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे. आणि हे साईडला जे लागतं ना ते सराट्याच्या साह्याने असं काढत जायचं आणि आतमध्ये टाकत जायचं. आता आपल्याला हे चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला पेशन्स लागणार आहे. 15 मिनिट झालेले आहे याला इथे शिजवून दूध टाकल्यानंतर. अर्ध्या तासानंतर तुम्ही हे मिश्रण बघू शकता. शिजवताना हे पातळ असल्यामुळे अंगावर उडतं, तर थोडीशी सावधानी बाळगायची. लांब उभं राहायचं किंवा फिरवायच्या वेळेस गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची. आता हे सारण बघा, म्हणजे तुम्हाला छान रसरशीत एकदम मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी वडी पाहिजे असेल ना, तर हे सारण आता परफेक्ट झालं आहे. त्याच्यासाठी असा सराटा इथे टाकून बघायचा आणि तुम्ही बघा सराटा इरेक्ट राहतो, पडत नाही. किंवा दुसरं एक आहे, थोडासा गोळा घ्यायचा. मलाही थोडं थंड होऊ द्या आणि त्याचा असा गोल गोल गोळा करून बघा. तो तुमच्या हाताला अजिबात चिटकत नाही गोल गोल करता तरी तुम्ही. आणि छान असा त्याचा गोळा तयार होतो. म्हणजे तशी वडी बनवायसाठी आपलं सारण एकदम परफेक्ट झालेलं आहे. आपण इथे दुधाचा वापर जास्त केला त्याच्यामुळे आपली वडी जी आहे ती मऊच होणार आहे. पण मी याच्यापेक्षा अजून थोडी पुढे याला शिजू दे. तुम्ही जर अशा पद्धतीची तुम्हाला वडी पाहिजे असेल ना, तर इथे हे सारण तुम्ही प्लेटमध्ये टाकून त्याच्या वड्या तयार करू शकता. आणि तुम्ही बघू शकता सारण आपलं कढईला अजिबात चिटकलं नाही आहे आणि कुठेही लागलं नाही आहे. त्यामुळे लक्ष देऊन हे सगळं करून घेतलेलं. त्यामुळे वडीचा जो स्वाद आहे तो एक नंबरच येणार आहे बघा. आता त्यानंतर 5 ते 6 मिनिटांनी तुम्ही बघा गॅस तर अगदी मंदावरती आहे. याचा एकदम असा गोळा तयार होतो बघा. छान गोळा तयार होतो. पण गोळा आपण जेव्हा पलटवून असतो ना, तर असं पांढरा पांढरा इथे असं शिल्लक राहतं. म्हणजे आपलं आता हे सारण परफेक्ट झालेलं आहे बघा. तुम्ही बघू शकता इथे. म्हणजे चिटकत नाहीये हे, पण असा पांढरा पोर्शन सोडतो. म्हणजे आपलं हे चांगलं ड्राय झालेलं आहे. याच्यामधलं दूध पण मस्त आटलेलं आहे. आता इथे मी गॅस बंद करून देते. आपलं हे गरमच आहे एकदम. आता त्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊ. तर मी 6 वेलची घेतल्या होत्या आणि 1 चमचा साखरेमध्ये त्या अशा बारीक करून घेतल्या, कारण त्या बारीक झाल्या नसत्या चांगल्या म्हणून. आणि आपण आता हे मिक्स करून घेऊ. इथे गॅस मी बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर वेलची पूड घालून घेतली आणि थोडा वेळ आपण याला याच्यामध्ये परतून घेऊ, कारण आपलं कढई गरम आहे, सारण गरम आहे. म्हणजे थोडा वेळ अजून ते शिजेल चांगलं आणि आपली वडी चांगली तयार होईल. वेलची, नारळ आणि दुधाचा आहा, मस्त खमंग घरभर दळवळलं आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तेवढ्या वेळात ते परतवून पण झालं. आपली तिकडे प्लेट पण मी तयार करून ठेवलेली. आता आपण हे सारण त्या प्लेटमध्ये टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता टेक्स्चर. याच्यामध्ये 1 तास गेला आपला. बघा आपली कढई किती स्वच्छ आहे. कढईला काही लागलेलं नाही. आता आपण हे पटापट एकसारखं पसरवून घेऊ. आता ना थोडी वाटी घेऊन घेते मी एकसारखं प्लेन करायला. सराट्याच्या साह्याने थोडंसं एकसारखं प्लेन होत नाहीये. थोडंसं वाटीला मी तूप लावून घेतलं. अशी थोडी चापट बूड असणारी वाटी घ्या, म्हणजे त्याने परफेक्ट होते असं. आणि एकसारखं पसरवून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता आपली वडी छान थापून झालेली आहे एकसारखी. मिश्रण ना थोडं गरम असतानाच त्याच्या वड्या आपण पाडून घेऊ. आउटलाईन करून घ्यायची. तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही वड्या करू शकता. आडव्यामध्ये पण करून घेऊ.
तुमची वडी जर लुसलुशीत असेल ना चांगली, तर तुम्ही कधीही वड्या पाडू शकता. पण थोडंसं आपण खुसखुशीत वडी करून घेतली ना, तर ते गरम असतानाच त्याच्या वड्या पाडायच्या, कारण नंतर मग त्या पडत नाही. रंग बघू शकता वडीचा, काय सुपर रंग आलेला आहे. असं मी कुठलेही काजू, बदाम किंवा पिस्त्यानी गार्निशिंग नाही करणार आहे. तर हे केशर होतं. अगदी अर्धा चमचा पाण्यामध्ये मी 15-16 काड्या भिजत घातल्या होत्या. जेव्हा करायला घेतलं ना, तर तेव्हाच हे टाकल्या होत्या. त्याच्या आधीच थोड्या टाकल्या. म्हणजे आधीच घालून घ्या, म्हणजे त्याचा पूर्ण केशराच्या काड्याचा रंग त्याच्यामध्ये उतरतो. पण अगदी थोड्या पाण्यामध्ये घालायचं. पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा फक्त पाणी आहे. तरच याचा रंग जो आहे त्या वडीला येतो. आणि आता आपण हे वडीचं जे मध्यभागी आहे ना, तर थोडासा हे टिपका लावून घेऊ, म्हणजे मध्ये छान असा केशरी रंग त्याला येतो. तर हे पाण्यात भिजू घालायचं, दुधात नका टाकू. कारण हे आहे ना याचे थ्रेड केशराचे, ते नंतर तुम्ही एक एक याच्यामध्ये ठेवू शकता याच्यावरती, जेवढे पुरतील तेवढे. तर अशा पद्धतीने आपण आता हे सगळीकडे असं लावून घेऊ. त्याच्यापेक्षा थोडं कमी पाणी घालून घ्या. 5-6 ड्रॉप घेतलं तरी चालते. मला तसं वाटत आहे की थोडंसं पाणी जास्त झालं, कारण रंग पाहिजे तसा डार्क येत नाही आहे. पण ठीक आहे, आता भिजू घालून झालेले आहे. पण तुम्हाला मी सांगते, तुम्ही आईपेक्षा थोडंसं कमी पाणी घेऊन घ्या. आणि ह्या काड्या पुरतील तेवढ्या याच्यावरती मी ठेवून देते, सुकून जातात त्या. आणि तुम्ही बघू शकता काय टेम्पटिंग दिसत आहे ना. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही राहिलेल्या याच्यावरती पण ह्या केशराच्या काड्या टाकू शकता. आणि आता याला आपण पूर्णपणे थंड होऊ देऊ आणि नंतरच वड्या काढू. पूर्णपणे थंड झालेलं आहे, आपण वड्या काढून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता किती सहजपणे आपली वडी निघालेली आहे बघा. येस, वडीचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे. हाईट पण एकदम परफेक्ट आहे. आणि बघा दिसायला काय टेम्पटिंग वडी दिसते आहे. आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम तोड नाही या वडीला. आता हे सर्व वड्या आपण काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आता नुसतं असा चाकू जरी घातला ना तरी वडी पटकन निघते बघा. आणि तुम्हाला एक वडी मी तोडून दाखवते बघा. हाईट पण परफेक्ट आहे ना. तर हे बघा, छान अशी खुसखुशीत ही वडी तयार होते. आणि खायला एकदम सॉफ्ट. आरामात 10-12 दिवस ह्या वड्या चांगल्या राहतात. 2-3 दिवस बाहेर राहतात आणि नंतर फ्रीज मध्ये तुम्ही ह्या वड्या ठेवू शकता बघा. आणि ही वडी सुद्धा तोंडात टाकताच विरघळते. एकदम मस्त, एकदम रिच ही वडी तयार होते. सो या रक्षाबंधनला तुम्ही पण अशा पद्धतीची वडी नक्की तयार करा. सगळ्यांना खूप आवडेल. आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.